पावभाजी करताना ही ट्रिक तुम्ही आधी यूज केली आहे का? हॅलो एव्हरीवन, मी आहे नंदिनी आणि स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. तर आज मी मुलांसाठी पावभाजी बनवणार आहे. त्यासाठी मी ह्या भाज्या ज्या आहेत ज्या घेतल्या त्या धुवून घेतलेल्या आहे आणि आता याला मी चॉपिंग करणार आहे. या भाज्यांमध्ये मी पत्तागोबी जी घेतली आहे ती नियंत आणि अनुपला अजिबात आवडत नाही, पण मी ही पावभाजीमध्ये टाकते आणि त्यांना लक्ष सुद्धा येत नाही की यामध्ये पत्तागोबी आहे. तर आजचा व्लॉग नियंत व्हॉइस ओव्हर करणार आहे छोटासा. मम्मी कशी मला सांगितलं पण नाही की याच्यात पत्तागोबी जाणार आहे. आता तर आम्ही व्हिडिओ शूट करतो, आम्हाला माहित झालं पत्तागोबी. आता मम्मी सगळं भाजी चॉप करून घेते. मम्मी आता कॅबेज, पोटॅटो, शिमला मिरची, बीटरूट आणि कॅरेटला चॉप करून घेतला आणि मम्मीने कांद्याला पण चॉप केला आणि त्याला कुकर मध्ये टाकून दिलं फोडणी करायला. आता फोडणी नाही द्यायची आहे, आपल्याला स्टीम करून घ्यायची भाज्या सगळ्यात पहिले. कांद्याला फोडणी द्यायलाच टाकलं ना, चालेल सांगते मी. तर आता ही सामग्री आपण जमा केलेली होती, आपण आता त्याच्यात टाकून देऊ फोडणीमध्ये थोड्या वेळाने. हे बघा आता टाकली आहे. आता त्याच्यावर थोडी देईन हळद आणि थोडा देईन मसाला. कोणता मसाला? आता मी मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर पावभाजी मसाला. यामध्ये मी शिजवण्यासाठी पाणी अजिबात वापरणार नाहीये. बिना पाण्याच्या मी सगळ्या व्हेजिटेबल्सला शिजून घेणार आहे. बघ नियंत, भाजी किती कलरफुल दिसते, छान दिसते ना. हो गाईज, त्याच्यात ऑरेंज आणि थोडी हळद, येलो काय पण त्याच्यात फक्त थोडी कलर मिसिंग आहे. पिंक, ब्लॅक, पर्पल, ब्राऊन है ना. आता बी ह्या ज्या भाज्या लावलेल्या आहे ना याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये, तर पाणी जर टाकलं तर काही टेन्शन नव्हतं, पण मला असं टेन्शन येत होतं की याची शिट्टी होती की नाही. तर मग त्या पत्तागोबीमुळे त्याला पत्तागोबी, गाजर हे सगळं पाणी सुटतं ना, तर मग यामुळे हे बघ शिट्टी झालेली आहे. पत्तागोबी आणि गाजर पाणी सोडते का? आणि किती वाफ झाली. आता यानंतर मी फोडणी देऊन घेणार आहे भाजीला वेगळी, तर ती काही दाखवणं झालं नाही, काय जेवणाची घाई झालेली होती. हे पीठ होती कारण कोणी पावभाजी खात नाही. आणि हे बघा मी आलेलो आहे पाव घेऊन आणि पाव सोबत थोडी म्हणजे हे घेऊन सामान घेऊन, हे म्हणजे पाव आणि हे घेऊन आलो. काय म्हणजे त्याला? बटर. हा बटर. लक्षात असं मला काय होतं. आणि आता हे बघू आपण सक्सेस झालंय की नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 सक्सेसफुली स्टीम्ड ऑल व्हेजिटेबल्स. गाईज मम्मीला काउंटिंग चुकली आहे. ते झाकण खायचे पहिलेच काउंटिंग चालू होती. बघ ना, सगळ्या भाज्या अगदी छान शिजलेल्या आहे, जसं की पाणी टाकते त्या प्रकारे शिजलेल्या आहे. त्याला स्मॅश करून घेऊ, स्मॅश. आणि गाईज ही भाजी खूप मस्त लागली होती मला. आणि याच्यात पत्तागोबी होती नियंता, ती आवडली ना तुला भाजी? मला माहित नव्हतं, नाही तर मला टेस्ट आला असतं पत्तागोबीचा. याच्यासाठी काय करायचं, पावभाजी करत असताना मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्या पावभाजीमध्ये मिक्स करून द्यायच्या. म्हणजे कोणती चांगली भाजी करत असेल त्याला मुलांना किंवा मुलींना नाही आवडताना भाजी नाही आवडताना लय आवडणे वाली भाजी टाकून द्या, कारण की त्यांना माहित नाही की त्यांचा पौष्टिक जेवण होऊन जाईल, है ना. पौष्टिक जेवण नसतं बाळा, पौष्टिक आहार. अच्छा, पौष्टिक आहार होऊन जाईल. आता बघ मम्मी किती बटर टाकलं. गाईज मला एवढं माहित पण नव्हतं एवढं बटर टाकलं. त्याच्यावरून तेल पण टाकलं आणि मी त्याच्यावर आणखी बटर खाल्लं. गाईज नियंत केलेला आहे आणि आता मी कांदा परतून घेतलेला होता, मसाला तयार करून घेतलेला होता, तो मी याच्यात टाकून दिलेला आहे तो कांदा वगैरे. आणि हे पाणी टाकलंय त्यात मसाल्याचं. तर यावरून एक मला असं वाटतं की पावभाजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या असतात त्यांची चव वेगळी असते, त्यांचे गुणधर्म वेगळे असतात, पण एकत्र आले की त्यांची चव वाढत जाते. त्याच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये पण तसंच असतं. सुख दुःख यश अपयश हे येतच राहणार, पण त्यातून आपण काहीतरी शिकायचं. आता मी प्रणवला दिली आहे पावभाजी
त्यानंतर संकेत हा माझा बाच्चा आहे. आणि हा मी. हात धुतले त्याने. चल तू ना अभ्यास करत होता टीव्ही पाहून. रायटिंग वर्क करत होता. पावभाजी कशी लागते? चांगली भारी. संकेत नियंता पावभाजी टेस्ट करा. बस टाइमपास. खाल्ली का? बिपडली असेल बरं का त्याची. मी भाजीचं कुकर समोर आणते आता. काय झालं रे? लिंबू कशी आहे? ओके ओके. चांगली आहे. हे फेवरेट आहे ना तुमचं तारक मेहता? पावभाजी खाल्ली का? अरे की हा की नाही मला विचारलं का? हा तोच राहिलेला होता. खाली ना कशी आहे? मस्त. हा सुद्धा पत्ताकोबी खात नाही आणि आता पावभाजी आवडली याला. चल कर प्ले. Thanks for watching.